नमस्कार, मी प्रेम मुन्नाफळे. आपण बघत आहे जनता की मीडिया न्यूज चॅनलमध्ये आपला स्वागत आहे. आज बघूया एक नजर. तुम्हाला आमच्या मीडियातर्फे तुम्हाला खूप अभिनंदन. ज्या भारतीय जनता पार्टीने तुम्हाला एक उमेदवारी आणि जिम्मेदारी दिलेली आहे नागरिकांसाठी, विश्वासासाठी, तर काय सांगणार तुम्ही याविषयी? सर्वप्रथम माझ्या सगळ्यांना नमस्कार. मी प्रभाग क्रमांक 17 इथली उमेदवार आहे. माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे व टेकचंदजी सावरकर साहेब यांनी मला उमेदवारी दिली आणि त्यांना असं वाटले की 17 प्रभाग क्रमांकामधून मी राहिली पाहिजे. काही आपला विकास अडखळलेला आहे, परिपूर्ण कामं झाले आहे आपले, पण थोडा बाकी राहिला आहे, तर आपण करूनच. आज आपण महिलांमध्ये एक उमेदवारी घेतलेली आहे, तर महिलांसाठी जे सशक्तीकरण यांना जे काही नवीन योजना जी येत आहे, कशा प्रकारे तुम्ही त्या योजना राबवणार महिलांसाठी? म्हणून हे माझी पहिली जबाबदारी. आणि दुसरी, बचत गटातील प्रत्येक महिलांना प्रत्येक योजनेचा लाभ देणं हे माझं काम आहे. आणि तुम्हाला तर माहितच आहे, आता एक महिला 50 महिलाच्या बरोबरीची आहे. कारण महिला एक चूल जेव्हा सांभाळते, चूल आणि मूल सर्व सांभाळू शकते, तर राजकारणही करू शकते महिला. रोजगारचा खूप मोठा प्रश्न पडलेला आहे. मोदी सरकारने 2 करोड लोकांना रोजगार देण्याचे म्हटलं होतं. आपण बहादुरा क्षेत्रामध्ये कशा प्रकारे रोजगाराचे आपण समोर आणणार युवक आणि युवतीसाठी? युवक आणि युवतीसाठी ज्याप्रमाणे आपण मोदी सरकारने म्हटलं आहे आपल्याला की रोजगार देणार आहोत आपण, साहेबांनी जे म्हटलं आहे मोदी सरकारने ते करेलच, हे आम्हाला हमखास गॅरंटी आहे. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब पालकमंत्री आपले, त्यांनी एवढी विकासाची गंगा इथे वाहली आहे, तर मला नाही वाटत की आपले जे कार्यकर्ता आहे ते दुसरीकडे कुठेतरी जाईल म्हणून. कारण काम बोलते साहेबांचं. बावनकुळे साहेबांनी एवढं सारं काम दिलं आहे की साहेबांचं काम बोलून राहिले आहे इथे. आणि कार्यकर्ता एवढे आहे की कुठं फटकाचीही गरज नाहीये. आपण विरोधी पक्ष म्हणतात की इथं फक्त रोडाचा विकास झालेला आहे, अजून कोणता विकास दिसत नाही, डेव्हलपमेंट दिसत नाही. यावर ते विरोधी पक्षांनाच नाही दिसत, बाकी सगळ्या बावनकुळे साहेबांच्या कार्यकर्त्यांना दिसत आहे. रोड, रस्ता, नाली सगळं पाण्यापासून सगळं बावनकुळे साहेबांनीच केलं आहे. आणि काय आता इथे इलेक्शन पुरतं 5 वर्षापर्यंत कोणीच राहत नाही, आणि ज्यावेळेस इलेक्शनची वेळ आली तर विरोधी पक्ष ते तोंड काढतातच. कारण ते त्यांचं असं आहे, हे नाही केलं, ते नाही केलं, ते नाही केलं. अरे करत कोण आहे? माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांनीच इथे विकास दिला, फंड दिला आणि विकास झाला. त्याच्या व्यतिरिक्त कोणीच नाही दिलं. कोणते विरोधी पक्ष आले आतापर्यंत? कोणी नाही आलं. काँग्रेस पार्टीचे नेता राहुल गांधीजी यांनी वोट चोर गड्डी छोडचे जे नारा लावलेला आहे, आरोप केलेला आहे भारतीय जनता पार्टीवर, सरकारवर, यावर आपलं काय मत आहे? दादा, आता इलेक्शन आलं आहे, ह्या गोष्टी होणारच आहे. होट चोर, गद्दी चोर, ह्या सगळ्या गोष्टी त्या राहूच द्या. आता काही हरकत नाही. होट चोर, गद्दी चोर राहिलं असतं तर त्यांचे खासदार आलेच नसते. बर्वे साहेब. नागरिकांना तुम्ही कशा प्रकारे आवाहन करणार? मी नागरिकांना आवाहन करते की आपल्या भारतीय जनता पार्टीचे जेही उमेदवार आहे 17चे 17 ही 1 पासून 17 पर्यंत, आणि नगराध्यक्ष ज्या आपल्या प्रतीक्षाताई खंडाळे आहे, यांना बहुमताने विजयी करा, हेच माझी अपेक्षा करते. आणि हेच आवाहन करते की 17ही मेंबर, नगरसेवक आणि नगराध्यक्ष हे आपले आले पाहिजे, अशी मी विनंती करते आणि नमस्कार करते सगळ्यांना. मी सौ यामिनी देवीदास खटवार. माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी ज्या वार्ड नंबर 17च्या सुधाताई सेलोकर यांना जी उमेदवारी दिली आहे ती आमच्या महिलांसाठी सक्षम आहे. आणि म्हणजे त्यांच्यामुळे आमच्या महिलांना भरपूर काही अशा प्रोत्साहन मिळणार आहे, आणि त्या उमेदवार आम्हाला छान लाभल्या आहेत. नमस्कार, माझं नाव गायत्री घरत. वार्ड नंबर 17मधनं उमेदवार सुधाताई सेलुरकर इथे निवडणुकीला BJP पार्टीकडनं उभे आहेत. यापूर्वी सुद्धा त्या बहादुरा ग्रामपंचायतमध्ये सदस्य राहिलेले आहेत. तर आतापर्यंत जे आमच्या एरियामध्ये जे कामं झालेले आहेत त्या चांगल्या पद्धतीने इथे कामं करून त्यांनी सगळ्या लोकांचं मन जिंकलेलं आहे.
आणि यापुढे सुद्धा त्या मन जिंकेल आणि समोर जे काही कामं राहिलेले आहे, अडकलेले आहे, ते या कार्यामधून त्या पूर्ण कामं पूर्ण करून राहील आणि सगळं. आणि आम्ही विनंती करतोय सगळ्या जनतेला पण की सगळ्यांनी सुधाताईंना निवडून द्यावं चांगल्या मताने, बहुमताने. आणि त्यांचं चिन्ह आहे कमळ, बीजेपी पार्टीचे. धन्यवाद. माझे नाव सुखराम गावंडे, नागपूर ग्रामीण उपाध्यक्ष. बहादुरा नगर ग्रामपंचायत मध्ये इलेक्शन लागलेलं आहे. बीजेपीचे कार्यकर्ते उभे आहे, भारतीय जनता पार्टीचे. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या माध्यमातून इलेक्शन लागलेलं आहे. सुधाताई शेलुरकर ताई मागील नगरपंचायत मध्ये सदस्य होत्या. त्यांनी भरपूर कामं केले. बचत गटाची कामं आमच्या बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून भरपूर कामं झाले आहे. आता कोणते अपूर्व कामं राहिले आहे? आता जे काही कामं राहिले आहे ते होणार आहे नक्कीच. विरुद्ध पार्टी जे दुसरी हे करते का भारतीय जनता पार्टी काम नाही करत, असं नाही करत, हे गलत आहे. 100% भारतीय जनता पार्टी काम करत आहे. जे काम करत आहे ते नक्कीच निवडून येणार जनतेच्या आशीर्वादाने. आणि जनता भी जो काम करते त्यालाच मतदान करणार. का त्यांना मालूम आहे का सरकार भारतीय जनता पार्टीची आहे. केंद्रामध्ये बी पुऱ्या महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीची सरकार आहे. आणि जनतेचं काम सुधाताई शेलुरकर ताई वार्ड क्रमांक 17 मध्ये आहे. कोणताही नागरिक त्यांच्यापर्यंत आला तरी त्यांचं काम करतात. दुजा भावाला काम नाही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये. धन्यवाद. तुम्ही कोणाला वोट करणार आहे? मी भाजप, भारतीय जनता पार्टी, ठीक. कमळ.